नमस्कार मंडळी. पर्याय फाउंडेशन निर्मित शांतता परीक्षा चालू आहे या विषयाच्या तिसऱ्या भागाकडे आज आपण वळत आहोत. पूर्वीच्या दोन भागांमध्ये आपण परीक्षा व अभ्यास यांची तोंड ओळख करून घेतली. तसेच परीक्षेचे आणि अभ्यासाचे नियोजन कसे करायचे याविषयी देखील आपण सखोलपणे माहिती घेतली. अभ्यासाचे किंवा परीक्षेचे नियोजन करत असताना होत जाणाऱ्या काही चुका, तसेच नियोजन करत असताना सिलेबसचे ॲनालिसिस कसे करावे, आपल्याकडे असलेला वेळ व आपला राहिलेला सिलेबस यानुसार विषयाची विभागणी कशी करावी, रिव्हिजन कशी करावी, रिव्हिजनचे किती सेशन्स घ्यावे, मॉक टेस्ट तसेच आधीच्या परीक्षांचे पेपर्स जास्तीत जास्त कसे सॉल्व करावे याविषयी आपण काही टिप्स देखील त्या भागामध्ये अनुभवलेल्या आहेत. आता आपण या विषयाच्या तिसऱ्या भागाकडे वळत आहोत. आजच्या या तिसऱ्या भागामध्ये परीक्षेच्या काळातील आहार व पालकांसाठी काही विशेष सूचना आहेत. परीक्षा जवळ आली की घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जातं. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ताण दिसू लागतो, पालकांची धावपळ सुरू होते आणि प्रत्येक घरात एकच विषय असतो, अभ्यास झाला का? पण मित्रांनो, फक्त अभ्यास करून यश मिळत नाही. त्यासाठी योग्य आहार, मानसिक संतुलन, पुरेशी झोप आणि पालकांचा योग्य पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो. अनेक विद्यार्थी अभ्यास करतात, पण चुकीच्या दिनचर्यामुळे, अयोग्य खाण्यामुळे आणि तणावामुळे त्यांची क्षमता कमी होते. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी काय खावे, तसेच आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी, त्यांनी कोणते पदार्थ टाळावेत, मेंदू ताजातवाना ठेवण्यासाठी नेमकं काय करावे. या व्यतिरिक्त पालकांनी मुलांशी कसे वागावे आणि घरामध्ये तणावमुक्त वातावरण कसे तयार करावे. तर आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सकाळचा नाश्ता. सकाळचा नाश्ता ही दिवसाची अत्यंत महत्त्वाची सुरुवात आहे. अनेक विद्यार्थी सकाळी उशिरा उठतात आणि थेट अभ्यासाला बसतात किंवा फक्त चहा आणि बिस्किट खाऊन दिवसाची सुरुवात करतात. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे, कारण सकाळी मेंदूला ऊर्जा आवश्यक असते. जर योग्य नाश्ता केला नाही तर लक्ष केंद्रित होत नाही व परिणामी चिडचिड होते आणि सदर अभ्यास कंटाळवाणा वाटतो. स्मरणशक्ती देखील कमी होते आणि त्यामुळे वाचलेले देखील लक्षात राहत नाही. आता सकाळच्या नाश्त्यात काय असावे? सकाळच्या नाश्त्यामध्ये विद्यार्थी दूध किंवा ताक घेऊ शकतात. यासोबतच पोहे, उपमा, थालीपीठ, उकडलेली अंडी, भिजवलेले ड्रायफ्रूट्स, फळांमध्ये केळी, सफरचंद, डाळिंब तसेच मोड आलेली व थोडीफार शिजवलेली कडधान्ये याचा आहारात समावेश करून घेऊ शकता. चांगला नाश्ता म्हणजे मेंदूसाठी पॉवर बँक आहे बरं का. अभ्यास करताना मध्ये मध्ये हलके खाणे. अनेक विद्यार्थी तासनतास उपाशी राहतात, यामुळे शरीर थकतं आणि एकाग्रता कमी होते. मग तुम्ही मध्ये मध्ये काय खाऊ शकता? अभ्यास करता करता तुम्ही अधेमध्ये फळे, भाजलेले शेंगदाणे किंवा भिजवलेले शेंगदाणे घेऊ शकता. यासोबतच बदाम, खजूर, काळं मीठ घातलेलं ताक किंवा नारळ पाणी हे सुद्धा घेऊ शकता. अभ्यासाच्या काळामध्ये प्रचंड ताणतणावामध्ये जंक फूड खाण्याची फार इच्छा होते, पण टू बी नोटेड, चिप्स, वेफर्स आणि चॉकलेट खाणे प्रकर्षाने टाळा. जंक फूडमुळे शरीर आळशी होतं, झोप येते, पोटाचे त्रास सुरू होतात, शरीरात उष्णता देखील वाढते आणि परिणामी त्याचा अभ्यासावर देखील फार परिणाम होतो. पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक्स, जास्त चहा, कॉफी किंवा तेलकट पदार्थ, तळलेले पदार्थ हे पदार्थ आपल्याला प्रकर्षाने अशा काळामध्ये टाळायचे आहेत आणि परीक्षा झाल्यानंतर आपण खाऊ शकतो की. आता या पदार्थांना घरगुती पर्याय म्हणजे पोळी भाजी, मिक्स भाजीचे सूप घेऊ शकतो, खिचडी, दही भात या पदार्थांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो, जेणेकरून पोटात घरचं अन्न देखील जाईल, पोट देखील व्यवस्थित राहील व परिणामी आपली प्रकृती देखील ताजीतवानी असेल. परीक्षेच्या काळात पाण्याचं अतीव जास्त महत्त्व आहे. अनेक विद्यार्थी अभ्यासात इतके गुंतलेले असतात की पाणी प्यायलाच विसरतात. ते अगदी तासनतास काहीही पाणी पित नाहीत. परंतु शरीरात पाणी कमी झालं तर डोकेदुखीचा त्रास होणे, थकवा येणे, चक्कर येणे, झोप येणे, अभ्यासात लक्ष न लागणे अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. मग आता पाणी पिण्याची सवय नेमकी कशी लावावी? सर्वप्रथम अभ्यासाच्या टेबलवर एक पाण्याची बाटली भरून ठेवा व प्रत्येक तासाला 2-2, 4-4 घोट पाणी पित राहा. पाणी म्हणजे शरीर आणि मेंदूसाठी एक नैसर्गिक ऊर्जा आहे. रात्रीचे जागरण.
रात्रीचे जागरण खरंच फायदेशीर आहे का? अनेक विद्यार्थ्यांना वाटतं किंवा पालकांना देखील वाटतं की रात्रभर जागलो म्हणजे जास्त अभ्यास होईल, पण सत्य अगदी उलट आहे. रात्र जागल्यामुळे अंगातले पित्त वाढते, ॲसिडिटी होते, स्मरणशक्ती कमी होते, मेंदू थकतो व दुसऱ्या दिवशी झोप येते. त्यामुळे चुका देखील वाढतात. मग याची योग्य सवय काय? तर वेळेवर झोप घेणे. आपल्या निर्धारित वेळेवरच झोपण्याचा प्रयत्न करा व सकाळी लवकर उठून अभ्यासाला सुरुवात करा. रोज 6 ते 8 तास झोप पूर्ण होणे, शांत झोप होणे खूप आवश्यक आहे. झोप ही वेळेचा अपव्यय नाही, तर ती आपल्या मेंदूची गरज आहे. त्यामुळे निर्धारित वेळेमध्ये 6 ते 8 तासांची झोप प्रत्येक विद्यार्थ्याने किंवा पालकाने निश्चितपणे घ्यायलाच हवी. आजच्या विषयाचा दुसरा भाग म्हणजे पालकांसाठी विशेष सूचना. सतत अभ्यासाचा प्लीज तगादा लावू नका. किती अभ्यास झाला, मोबाईल बंद ठेव, इतके मार्क्स आलेच पाहिजे, असे सततचे संवाद मुलांचा ताण वाढवतात. मुलांच्या मनात काय चालू असतं? त्यांना अपयशाची भीती असते, त्यांना अपेक्षांचं ओझं देखील असतं. अशा परिस्थितीमध्ये आत्मविश्वास देखील कमी होऊ शकतो. लक्षात ठेवा, मार्कांपेक्षा जास्त मुलांची मानसिकता जास्त महत्त्वाची आहे. मुलांच्या आत्मविश्वासाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे मुलांची तुलना. शेजारचा मुलगा इतका अभ्यास करतो आणि तू बघ, तुझी मैत्रीण वर्गात पहिली येते आणि तू बघ, अशा तुलना मुलांना आतून तोडतात. त्याऐवजी पॉझिटिव्ह बोलण्याचा प्रयत्न करा. तू तुझ्या परीने चांगला प्रयत्न कर, तुला जे येतं त्यावर विश्वास ठेव, निकालापेक्षा जास्त त्याच्या प्रयत्नांचं कौतुक करा. कधीकधी विद्यार्थी खूप मेहनत करतात, पण अपेक्षित असे मार्क्स मिळत नाहीत. अशाऐवजी त्यांच्यावर ओरडण्याऐवजी साथ द्या. तुझ्या मेहनतीचा आम्हाला अभिमान आहे, हे वाक्य मुलांना पुन्हा उभं राहायला नक्कीच मदत करतं. घरात सकारात्मक वातावरण तयार करा. परीक्षेच्या काळात मोठ्या आवाजात TV बघणे टाळा, घरातील वाद टाळा आणि शांत वातावरण ठेवा. मुलांशी संवाद साधा, त्यांचे ताणतणाव समजून घ्या, त्यांना ऐका, फक्त सूचना देऊ नका. परत सांगते, त्यांना ऐका, फक्त त्यांना सूचना देऊ नका. कधीकधी मुलांना सल्ल्यापेक्षा साथ जास्त हवी असते. त्यांच्या दिनचर्येकडे लक्ष द्या. पालकांनी फक्त अभ्यास बघू नये, तर त्यासोबतच आपल्या पाल्याची झोप, त्याचा संतुलित आहार, त्याची मानसिक स्थिती, त्याचे अभ्यासामध्ये घेतले जाणारे ब्रेक, तसेच त्याचा मोबाईलचा वापर याकडेही निश्चितपणे लक्ष द्यावे. आता छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स. अभ्यासाच्या मध्ये 5 ते 10 मिनिटांचा ब्रेक नक्की घ्या. जसे आपण गेल्या एपिसोडमध्ये डिस्कस केलेले आहे त्याप्रमाणे 50/10चा रूल इथे सुद्धा लावावा. म्हणजे 50 मिनिटे फुल फोकस्ड अभ्यास व 10 मिनिटाचा ब्रेक. हलका व्यायाम करायला सांगा. खोल श्वास घ्या, सकारात्मक विचार ठेवा आणि स्वतःवर विश्वास देखील ठेवा. तर विद्यार्थ्यांनो, परीक्षा महत्त्वाची आहे, नक्कीच महत्त्वाची आहे, पण तीच संपूर्ण आयुष्य नाही. तुमचा एक पेपर तुमची क्षमता ठरवत नाही. आणि प्रिय पालकांनो, मुलांना फक्त अभ्यासाची गरज नसते, त्यांना तुमच्या विश्वासाची, प्रेमाची आणि भावनिक आधाराची देखील गरज असते. योग्य आहार, योग्य विश्रांती आणि घरातील सकारात्मक वातावरण यामुळे कोणतीही परीक्षा आत्मविश्वासाने देता येते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन पर्याय शोधायला विसरू नका बरं का. पर्याय फाउंडेशनतर्फे मी श्रुतिका मोहोड. धन्यवाद.